सध्या सिन्नर शहरातील वाढत असलेली अनधिकृत अतिक्रमणे डोकेदुखी ठरत असून वेळीच योग्य तो पर्याय न काढल्यास येत्या काळात तो प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करणार हे मात्र नक्की झालेले आहे। सिन्नर शहरातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर समोरील विविध खाद्य पदार्थांची थाटलेली दुकाने काढण्यात प्रशासन कमी पडत आहे। परिणामी खासदार पूल, नाशिक वेस, गंगावेस परिसरातील अतिक्रमणे देखील रहदारीस अडथळा ठरत असल्याने सिन्नर पोलीस स्टेशन व सिन्नर नगर परिषद प्रशासन यांच्या पुढाकाराने ही अतिक्रमणे काढण्यात येत आहे। सिन्नर नगर परिषदेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने म्हणा अथवा दुर्लक्षाने म्हणा, सिन्नर शहराचे विद्रुपीकरण होण्यास कुठलीही कसर बाकी राहिलेली नाही। सिन्नरच्या ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर समोरील ही पक्की अनधिकृत बांधकाम झालेली दुकाने सत्ताधाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने नगर परिषदेची पट्टी न भरता उभी राहिली आहे। सुरुवातीला येथील पाणीपुरी व चायनीज व्यावसायिकांनी हातगाडे व इतर वाहनांवर आपला व्यवसाय करीत होते। मात्र हळूहळू सर्वांनी शेड बांधून कायमस्वरूपी आपला व्यवसाय सुरू केला। परिणामी इतरही अतिक्रमणधारकांनी शहरात मिळेल तिथे अतिक्रमण करून शहराचे विद्रुपीकरण केले। त्यामुळे वाहनधारकांना शहरातून बाहेर पडताना जसे काही युद्ध करीत आहोत असा भास निर्माण होत आहे। भाजीपाला विक्रेत्यांनी तर नाशिक वेस ते गंगावेस पर्यंतच्या तिन्ही रस्त्यांवर जणू काही कब्जाच करत रस्त्यांवर मोठमोठे खिळे ठोकून रस्ता अरुंद केला। एकावेळी 2-4 चाकी वाहने समोरासमोरून आली की त्यांना कमीत कमी 20 मिनिटे हा रस्ता पार करण्यात लागतो। त्यात भाजीपाला विक्रेते यांच्या मालाला धक्का जरी लागला तर मात्र भयंकर राहाडा वाहनधारकांना व विक्रेत्यांमध्ये बघायला मिळतो। त्यात अनेक दुचाकीस्वार दुकानांसमोर दुचाकी लावून भाजीपाला खरेदी करताना बघायला मिळतात। अशा बऱ्याच समस्या उग्र रूप धारण करत असून त्यात शहरातून निघणाऱ्या रथ मिरवणूक देखील याच मार्गावरून जात असल्याने सिन्नर नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात होत असलेल्या रामरथ मिरवणूक व श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज यात्रा डोळ्यासमोर ठेवून हे अतिक्रमण काढण्याचे काम हाती घेतले असून त्यातून भैरवनाथ मंदिरासमोरील अतिक्रमणे दुर्लक्षित केल्याचे दिसून येत आहे। तरी सिन्नरकर सुज्ञ नागरिकांनी हे अतिक्रमण तात्पुरत्या स्वरूपात न काढता कायमस्वरूपी काढा अथवा खासदार पूल ते गंगावेस पर्यंत वाहनांना ये-जा करण्यासाठी तरी रस्ता मोकळा करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। SN न्यूजसाठी सुरेश कपिले। नमस्कार सर्व सिन्नर शहरवासियांना माझा नमस्कार। सर्वांना प्रथमतः रामनवमीच्या, भैरवनाथ यात्रेच्या आणि आंबेडकर जयंतीच्या आणि महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा। आज हे जे काही रथने आपला मिरवणुकीसाठी निघणार आहे त्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आज हे सगळे अतिक्रमण आम्ही काढत आहोत। भाजीवाले वगैरे जे रस्त्यात बसलेले त्यांना बाजूला करत आहोत आणि रथ सुरळीतपणे मिरवणूक सुरळीतपणे व्हावी आणि रथाला कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन एकत्रपणे फिरून सर्व रस्ता मोकळा करून घेतलेला आहे आणि आता रथ मिरवणुकीला कुठली अडचण येईल असं वाटत नाही। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा। सर्व सिन्नरवासियांना महात्मा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी व हनुमान जयंती तसेच भैरवनाथ यात्रा ग्रामदैवत या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्व जनतेला पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की येणारे सण, उत्सव व जयंती हे सर्व शांततेने व सर्व धर्मीयांनी एकत्र मिळून शांततेत पार पाडावेत। सिन्नर शहरामध्ये आज रथयात्रा आहे, श्रीराम रथाची यात्रा आहे। तसेच परवा दिवशी आंबेडकर जयंती व त्यानंतर भैरवनाथ यात्रा आहे। त्या यात्रेनिमित्त जे काही भाजीवाले वगैरे रस्त्यावर बसतात त्यांना आज काढण्याबाबत, बाजूला करण्याबाबत मोहीम राबवण्यात आलेली आहे। सर्व जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी रस्त्यावर कुठे बसू नये, अतिक्रमण करू नये व येणारे सण, उत्सव शांततेत व आनंदात साजरे होण्यासाठी मदत करावी।